महत्वाचे क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार तुम्ही मिळवले आहेत. एक जो खेळाडू म्हणून मिळणारा अर्जुन तुम्ही मिळवला 2005 साली, आणि आता द्रोणाचार्य पुरस्कार जो नवीन खेळाडू घडवण्यासाठी दिला जातो. सो हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण खेळाडू म्हणून तुमची कारकीर्द गाजली, तशीच तुम्ही आता नवीन ऑलिम्पिक विजेते घडवताना आम्हाला दिसताय. सो या युनिक कामगिरीबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं आहे की मला असं वाटतं की एकतर आमची जी पिढी म्हणजे आमची नेमबाजांची जी आमची पिढी होती, तर ती बऱ्याच म्हणजे बऱ्याच प्रकारे ती एक पायोनियर म्हणतात तशी पिढी होती. म्हणजे आमची पिढी होती जेव्हा म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मुलांनी हा खेळ आत्मसात करून मग राज्याला आणि देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली आमची पहिली पिढी होती, ज्यांना त्या हिशोबाने म्हणजे आमच्या आमचे जसे कोचेस होते, तर त्यांना जे एक्सपोजर नव्हतं इंटरनॅशनल स्टेजवर जे एक्सपोजर नव्हतं ते आम्हाला मिळालं. आणि आमच्या बरोबर जसा नेमबाजीचा हा खेळ जसे आम्ही ह्या खेळात आमची जशी पुढे पुढे वाटचाल सुरू झाली, तशी भारतीय नेमबाजीची सुद्धा वाटचाल आमच्या बरोबर झाली. तर आमची जी पिढी होती ती पहिली पिढी होती ज्यांनी वेगवेगळ्या स्तरावर हळूहळू हळू करत भारताचा झेंडा पुढे पुढे नेला. म्हणजे 1987 साली आम्ही नेमबाजीला सुरुवात केली आणि 2004 मध्ये पहिल्यांदा जेव्हा भारताने ऑलिम्पिक मध्ये भारताने जे नेमबाजीचा चमू पाठवला होता, ते सगळेच्या सगळे आम्ही 7 शूटर्स होतो, सातही शूटर्स ऑलिम्पिक कोटा जिंकून गेलो होतो. त्याआधी काय व्हायचं की आपले खेळाडू जायचे, पण ते वाईल्ड कार्ड एंट्री किंवा हार्डशिप कोटा म्हणजे इतर लोकांनी नाकारलेले किंवा त्यांना एक्स्ट्रा झालेले कोटे परत दिले, किंवा बाकीचे कोटे ज्या देशांना अजिबात कोटा मिळालेला नाही त्यांचं प्रतिनिधित्व व्हावं पुरेसं म्हणून दिले जायचे. तर असं न होता आपण म्हणजे भारताने 2004च्या ऑलिम्पिक मध्ये आपण 7 कोटे जिंकले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकावं लागतं त्यासाठी. सो अशी आमची पिढी होती. आणि त्याच पिढीतून नंतर अभिनव बिंद्रा, राजवर्धन सिंग राठोड करत करत ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचलो. जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा भारत पदक तालिकेत अगदी तळाशी असायचा, कधी कधी अजिबात कुठेही नसायचा. आणि हळूहळू करत आमची कारकीर्द जशी जशी पुढे गेली तसं भारताची ह्या खेळात प्रगती होत गेली. तर त्यामुळे साहजिकच आहे की जो खेळाचा आम्हाला जो अनुभव आला, इतका प्रदीर्घ खेळाचा जो अनुभव होता आणि खूपच म्हणजे खूपच वाईट परिस्थितीतून जेव्हा तुम्ही हळूहळू स्ट्रगल करून एखाद्या ठिकाणी पोहोचता, तेव्हा तुमचा अनुभव खूप महत्वाचा असतो. कारण नॅचरली तुम्ही खूप जास्ती अपयश पचवलेलं असतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात ह्याच्या आणि काय सिच्युएशन मध्ये आपण फसू शकतो याची साधारण कल्पना असते. सो जशी आमची ही पहिली खेळाडूंची एक पहिली पिढी होती, तशीच अगदी प्रशिक्षकांची सुद्धा, भारतीय प्रशिक्षकांची सुद्धा म्हणजे क्वालिफाईड इंडियन कोचेस शूटिंग मध्ये, त्यासाठी सुद्धा आमचीच पिढी असणार होती. कारण त्याआधी आपल्याला असा म्हणजे अशी काही इतिहास नव्हता म्हणता येईल, तर तशी काही बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे नॅचरली आमच्या पिढीलाच ही जबाबदारी स्वीकारणं भाग होतं. आणि ते ओघाओघानच आलं की आता आपण इथपर्यंत पोहोचलोय, आता पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम आपलंच आहे. तर 2012 मध्ये जेव्हा राष्ट्रीय संघटनेने जेव्हा एक ज्युनियर प्रोग्राम सुरू केला होता, तर साहजिकच ती जबाबदारी स्वीकारणे म्हणजे त्यांनी विचारलं तू करशील का, आणि आम्ही तयार होतोच. कारण तोपर्यंत साधारण हे म्हणजे मनाची तयारी झाली होती की आता आपल्याला हे आपण जे शिकलोय ते आता पुढे द्यायची वेळ आहे. सो अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार मिळणं हे जसं अर्जुन पुरस्कार जितक्या सहज मिळाला, मला वाटतं द्रोणाचार्य पुरस्कार सुद्धा ते सहजच आलं, कारण आमच्या आधी कोणी नव्हतं मे बी. पण अर्थातच जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सुरुवात करत असता तेव्हा तुम्हाला खूप पायाभरणी करावी लागते आणि
दॅट टेक्स त्याच्यासाठी फार कन्सिस्टंट प्रयत्न लागतात, सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात. बऱ्याच गोष्टी नव्याने इंट्रोड्यूस कराव्या लागतात. बऱ्याच गोष्टींसाठी म्हणजे आपली जी सिस्टीम असते ती तयार नसते बदलायसाठी, पण ती बदलणं आवश्यक असतं वेगळे रिझल्ट हवे असतील तर. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर म्हणजे ह्या पूर्ण 12 वर्षाच्या प्रवासात हे केलं आणि त्याचे चांगले परिणाम पण आपल्याला आता दिसत आहेत. थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमची नेमकी सुरुवात कशी झाली आणि त्यावेळेला काय भोवतालची परिस्थिती होती, कोणी तुम्हाला प्रोत्साहन दिलं, कोणी मागे खेचण्याचा प्रयत्न केला, याच अशाच सगळ्या पेरिफरल गोष्टींसाठी. टू बी व्हेरी ऑनेस्ट की मी खरंच फार भाग्यवान समजते की अशा जनरेशनचा मी भाग आहे की एक तर त्यावेळी एवढी कॉम्पिटिशन नव्हती. म्हणजे आज जशी स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रात, त्यावेळी एकतर लोकांना हे खेळ आहेत, ह्याच्यात काय संधी आहेत ह्याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे जेव्हा आम्हाला ही संधी मिळाली तर पण तेव्हा कशी एक सुरुवात झाली तुमची, नेमबाजीकडे कशा वळलात? मी एनसीसीत होते ज्युनियर कॉलेजमध्ये, कीर्ती कॉलेजमध्ये. तर तेव्हा थ्रू एनसीसी अर्थातच नेमबाजी हा एक महत्वाचा भाग असतो त्या एनसीसी ट्रेनिंगचा. तर तिथून नेमबाजीशी ओळख झाली, पण तो ऑलिम्पिक स्पोर्ट आहे याची काही कल्पना नव्हती मला. पण आम्ही जेव्हा थर्ड इयर मध्ये असताना, म्हणजे एनसीसीतलं जेव्हा 3रं वर्ष होतं, तेव्हा आमच्या एनसीसीच्या ज्या मॅडम होत्या, म्हणजे त्याच दरम्यान जे आमचे गुरु मिस्टर BP बाम, तर त्यांना महाराष्ट्रासाठी एक टीम बनवायची होती आणि त्यांची फार म्हणजे ते ह्या बाबतीत फार महत्वाकांक्षी होते की हा एक खेळ आहे की जिथे ऑलिम्पिकमध्ये 24 पदकं मिळू शकतात. तो एवढा मोठा खेळ आहे, तर तो जर आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला तर जास्ती टॅलेंट आणि जास्ती मुलं आपल्याकडे येतील आणि जितके जास्ती खेळाडू आपण निर्माण करू शकतो तेवढ्या जास्ती पदकांची प्रोबॅबिलिटी वाढते. तर म्हणून त्यांना हा खेळ सर्वसामान्य मुलांपर्यंत पोहोचवायचा होता. आणि एनसीसीतली मुलं मुली हे त्यांचा इझी टार्गेट होतं, कारण ती मुलं ऑलरेडी त्यांचा थोडासा त्यांची तोंड ओळख होती शस्त्रांची. तर त्यामुळे त्यांनी आमच्या जे कीर्ती कॉलेजमध्ये आमच्या मॅडम होत्या मिस PB नाडगे, तर त्यांच्याशी त्यांनी एक कसं डील केलं होतं की तुम्ही या मुलींना आमच्याकडे ट्रेनिंगला पाठवा महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर, आणि मग आम्ही त्यांना तुमच्या एनसीसीच्या कॅम्पमध्ये ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्यासाठी त्यांना आम्ही तयार करू आणि मग त्या मुलींना आम्ही नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे पाठवू. तर तर त्या निमित्ताने आमची ओळख झाली ह्या खेळाशी. आणि 1987 साली मी पहिली नॅशनल खेळले अहमदाबादला, पण ते अगदी जसं 10-15 दिवसाच्या प्रॅक्टिसवर. पण त्यानंतर मग पूर्ण वर्षभर नियमित सराव केल्यानंतर पुढच्या वर्षी जे 1988 साली दिल्लीत जी नॅशनल झाली त्यात मला 2 सुवर्ण पदकं मिळाली. आणि मग तिथून मला माझ्या पालकांना पण असं वाटायला लागलं, बरं ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करते आहे, त्याचा खूप म्हणजे तिला फायदा होतोय आणि चांगलं करू शकते. आणि अर्थातच आमचे कोच जे होते संजय चक्रवर्ती आणि बाम सर, त्यांना हवेच होते की टॅलेंटेड खेळाडू पुढे त्यांना ग्रूम करायला. तर म्हणून मग मग त्याच्यानंतर नियमित सराव सुरू झाला आणि मग नॅशनल टू नॅशनल हळूहळू करत 91 मध्ये माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती सॅफ गेम्स. पण त्याच दरम्यान मी आर्किटेक्चर सुद्धा, ज्या वर्षी शूटिंग सुरू केलं त्याच वर्षी आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळाल्यामुळे तर अभ्यास आणि खेळ जरा सांभाळणं मला कठीण जात होतं. तर त्यानंतर मी 91 नंतर थोडासा ब्रेक घेतला माझा आर्किटेक्चर कम्प्लीट होईपर्यंत, आणि 93 ला मी पासआउट झाल्यावर मी परत पूर्ण फोकसने शूटिंग सुरू केलं आणि 94 मध्येच माझं कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवड झाली. तर अशा पद्धतीने हे सुरू झालं. आणि जसं तू विचारत होतीस की कोणाचं पाठबळ मिळालं किंवा काय प्रॉब्लेम झाले, तर
सांगायचं म्हणजे प्रॉब्लेम्स असे कोणी क्रिएट केलेले नव्हते. ते त्यावेळेची परिस्थितीच अशी होती की फारसं म्हणजे भारत आपण देश म्हणून सुद्धा असा फार आर्थिक दृष्ट्या आपण फार प्रगत नव्हतो तेव्हा. 91 पासून मग गोष्टी खूप बदलल्या. पण त्यामुळे आणि अगदी मध्यमवर्गीय सर्वसाधारण मराठी कुटुंबातील असल्यामुळे म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त कशावरही खर्च करणं हे माझ्या वडिलांच्या ह्याच्यात नव्हतं. म्हणजे आणि तेवढी त्यांचं तेवढं परवडणारही नव्हतं. त्यामुळे ती परिस्थिती हाच एक मोठा प्रॉब्लेम होता. पण मग जसं जसं आम्ही मेहनत करत गेलो आणि अर्थात आमच्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच हे दिसत होतं की या मुली अगदी नित्यनेमाने येतात, प्रॅक्टिस करतात, त्यांच्यात तो स्पार्क आहे, खूप पुढे जाऊ शकतात. तसं मग हळूहळू हळूहळू कोणी कोणी बंदूक स्पॉन्सर केली, कोणी आमचे जे इतर साधनं जी लागतात खेळायला ती स्पॉन्सर केली. मग नॅशनल टीम मध्ये आल्यानंतर मग अर्थातच केंद्र सरकारचा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा त्यांचा सपोर्ट असतोच ट्रेनिंगला वगैरे. सो अशाने हळूहळू हळूहळू मग गोष्टी बदलत गेल्या. आशियाई स्तरावर पदक जिंकण्यापर्यंत वाटचाल कशी होती? हा म्हणजे एकतर त्या काळात कसं होतं, आमचं टेक्निकल एक्सपर्टीज साठी आम्ही तांत्रिक बाबी खेळाच्या समजण्यासाठी आम्हाला फॉरेन कोच शिवाय पर्याय नव्हता. कारण आमचे कोच होते खूपच चांगले कोच होते, संजय चक्रवर्ती. पण त्यांनी स्वतः त्या ज्या पिढीतले होते की त्यांना स्वतःला आंतरराष्ट्रीय एक्सपोजर फारसं नव्हतं. त्यामुळे आणि हा खेळ ह्याच्यात इतका इक्विपमेंट सेंट्रिक आहे की आणि जनरली सगळं ह्याचं युरोपमध्ये ह्याचं केंद्रस्थान तेव्हा होतं. तर त्यामुळे तिथे काय साहित्य बनतं ते ठिकाण, साहित्य बनतं सगळं तिकडेच बनायचं. तर काय काय उपलब्धता आहे आपण, आणि पुन्हा तेव्हा गोष्टी इम्पोर्ट करणं पण फार कठीण होतं. म्हणजे बंदूक इम्पोर्ट करायची आज मी ठरवलं तर ती 2 वर्षांनी माझ्याकडे यायची. तर तेवढी 2 वर्ष माझी खेळाची म्हणजे ती वाया जायची. तर त्यामुळे आणि पुन्हा तिथे काय चाललंय हे कळायलाच तेव्हा इंटरनेट वगैरे ही काही साधनं नव्हती. त्यामुळे तिथे एक्झॅक्टली काय चाललंय हे कळायलाही मार्ग नव्हता. म्हणजे एखादी गोष्ट तिकडे नवीन काही आली बंदूक तर ती आपल्याकडे पोहोचेपर्यंत इतकी वर्ष जायची. तोपर्यंत आम्ही जुन्याच बंदुकींनी काम करायचो. सो हे फॉरेन आल्यामुळे झालं असं की काय चाललंय इथं, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ह्या क्रीडा क्षेत्रात काय चाललंय ही बातमी म्हणजे ह्याची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळायला लागली. आणि तांत्रिक अर्थात तंत्रज्ञान आणि सगळ्या खेळाच्या तांत्रिक बाजू तर आहेतच ज्या त्यांच्या थ्रूच आम्हाला मिळत होत्या. तर तो एक ऍडव्हान्टेज आत्ताच्या मुलांना आहे की एकतर इंटरनेटमुळे सगळ्या गोष्टी तिकडे कुठे जेव्हा घडत असताना सुद्धा ते आपल्याला कळतात लगोलग. पुन्हा इम्पोर्ट प्रोसिजर्स इझी झाल्यात. सो ह्या सगळ्या गोष्टींनी आता बराच फरक पडलाय. पण भारतीय टीमला पहिला फॉरेन कोच मिळाला कधी नेमबाजीत? तो मिळाला 1993 साली. आणि पहिले ते टिबोर गॉन्झोल म्हणून होते. म्हणजे ते हंगेरियन ओरिजिनचे होते पण ऑस्ट्रेलियात सेटल झालेले होते ते. तर ते स्वतः खूप उत्कृष्ट खेळाडू होते, आंतरराष्ट्रीय खेळाडू. तर त्यांनी येऊन आमचे मुळातच एक ट्रेनिंगच्या सिस्टीम्स कशा असायला हव्यात, ट्रेनिंग कॅम्प्स रेग्युलरली घ्यायला हवेत, मग टीमचं सिलेक्शन कशा पद्धतीने व्हायला हवं, आणि ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आणल्या. आणि मग ते स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांना फार असं वाईट वाटायचं की, आणि ते पिस्टल कोच होते, तर त्यांना फार वाईट वाटायचं की ह्या मुली एवढ्या टॅलेंटेड आहेत, इतकी मेहनत करतात, पण ह्यांच्याकडे योग्य प्रशिक्षक नाहीये. मग त्यांनी 1999 साली आमच्याकडे ऍक्च्युअली असे एक फॉरेन कोच आले, लाझलो सुचा, हंगेरियन कोच होते ते. आणि ते मलेशियामध्ये आधी 4 वर्ष काम केल्यामुळे त्यांना सर्वसाधारणपणे एशियन माइंडसेट किंवा साधारण भारतीय मानसिकता समजायला, भारतीय सिस्टम समजायला त्यांना थोडं सोपं गेलं. आणि त्यांनी खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे सगळ्यात पहिले आमचे सगळे इक्विपमेंट बदलले, जे त्यांना म्हणजे जे फार आवश्यक होतं.
आणि बरोबर. त्यांच्या थ्रू आम्हाला पूर्ण आंतरराष्ट्रीय म्हणजे क्रीडा क्षेत्राशी किंवा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्षेत्राशी जी ओळख झाली ती त्यांच्या थ्रू झाली. आणि बरोबर. त्यांच्या येण्याने खूपच फरक पडला. म्हणजे ते आले, त्यांनी आमचे इक्विपमेंट बदलायला लावले आणि विदिन अ मंथ मी म्हणजे तोपर्यंत मी 390+ स्कोर करत होते. तर तो असा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठीक ठीक स्कोर होता. पण ते आल्यानंतर त्यांनी जे इक्विपमेंट चेंज वगैरे केला तर विदिन अ मंथ मी 399 शूट केला, जो त्यावेळेचा वर्ल्ड रेकॉर्ड होता. आणि अंजलीने 398 स्कोर केला. सो फक्त इक्विपमेंट चेंज केल्याने इतका मोठा फरक आला. आणि मग तिथे ऍक्च्युली आम्हाला एकदम जाणवलं की हे खूप सोपं आहे. म्हणजे जसं आपल्या एक थोडासा न्यूनगंड निर्माण होतो ना जेव्हा आपण सतत सतत अपयशी ठरत जातो, तसं तर तो एकदम तो न्यूनगंड पूर्णपणे गायब झाला त्याच्यानंतर. आणि जर बघितलं तर 1999 नंतर मग सगळा चढता आलेखच राहिलाय भारतीय नेमबाजीचा आणि मेन रायफल शूटिंग मध्ये. सो बरोबर. मग त्याच्यानंतर मग ओघाओघाने एशियन गेम्स, एशियन शूटिंग चॅम्पियनशिप, मग एशियन शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये ऑलिम्पिकचा कोटा मिळाला. मग ऑलिम्पिकला गेलो. सो मग वर्ल्ड कप मध्ये फायनल्सला येणं, या सगळ्या गोष्टी ओघाओघाने मग त्या फार सहज होत गेल्या गोष्टी. बरोबर. 2004च्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये जेव्हा तुम्ही खेळत होता ना तिघी जणी, तेव्हा माझ्या एका क्रीडा पत्रकार मित्राने सांगितलेली ही गोष्ट आहे की त्यांनी एकदा तुमचं साहित्य पाहिलं होतं आणि तुमच्या प्रत्येक ट्रायपॉडला टेप्स लावलेल्या होत्या. म्हणजे ट्रायपॉड्स आपल्या पायावर उभे राहावेत याच्यासाठी जो मुख्य भाग आहे नेमबाजीचा, ज्याच्यावर रायफल उभी राहते, त्याला टेप्स लावलेल्या होत्या. म्हणजे बेसिकली साधनं जरी बाहेरनं मिळत होती तरी ती पुरेशी चांगली नव्हती जी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोगी पडतील अशी, असं त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं. तिथपासून ते आत्ता जेव्हा मनू भाकर असेल, स्वप्नील कुसाळे तुमचा विद्यार्थी असेल, ऐश्वरी तोमर तुमचा विद्यार्थी असेल, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करतायत. ह्या गोष्टीमध्ये या मागच्या 20 वर्षांमध्ये आता खरंच भारतात सुधारणा झाली आहे असं वाटतं का? खूपच झाली आहे. म्हणजे आता जे इक्विपमेंट आम्हाला पूर्वी कोरिया किंवा जर्मनीहून इम्पोर्ट करा, आम्ही जे जॅकेट ट्राउझर घालतो म्हणजे दॅट इज ऍब्सोल्युटली इसेन्शियल. म्हणजे ते त्याशिवाय रायफल शूटर खेळूच नाही शकत. म्हणजे खूपच डिसएडव्हान्टेज होऊ शकतो. तर अशा ते इक्विपमेंट आता भारतात बनवलं जातं, भारतात मॅन्युफॅक्चर होतं आणि ते सुद्धा अशा दर्जाचं की आता आंतरराष्ट्रीय नेमबाज आपल्या भारतात बनवलेले इक्विपमेंट घालून खेळतात, बहुसंख्य आंतरराष्ट्रीय खेळाडू. सो त्यामुळे खूपच सोपं झालंय. म्हणजे कधी मुंबईला तिथे त्यांच्या फॅक्टरीत जाऊन तुम्ही तुमचं इक्विपमेंट बनवू शकता. इट इज सो इझी नाव. आणि पुन्हा आता इम्पोर्ट प्रोसिजर खूप इझी झाल्यात. म्हणजे जसं जसं आम्ही खेळत गेलो, खेळात अजून अजून पदकं येत गेली, तर तसं तसं मग साहजिकच भारतीय सरकारच्या सहयोगाने आणि आमच्या राष्ट्रीय फेडरेशन NRAI ने मग बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट करून करून इम्पोर्ट प्रोसिजर्स इझी करून घेतल्या. आता तुम्हाला जर रायफल इम्पोर्ट करायची असेल तर तुम्ही अगदी एका महिन्याभरात ती तुमच्या हातात येऊ शकते, जर सगळं पेपरवर्क व्यवस्थित कम्प्लीट झालं तर. ह्या गोष्टी आता खूप सहज झालेल्या आहेत. म्हणजे आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही इंटरनेटवर तुम्हाला लगेचच कळतं. नवीन काही इक्विपमेंट आलं की त्या दिवशी तुम्हाला कळतं की हे नवीन आलंय बाजारात, मग तुम्ही ट्राय करू शकता. सो ह्या गोष्टी आता खूप सहज झाल्यात. तर त्यामुळे ना साहजिकच म्हणजे तो जो एखाद्या खेळाडूचा पीक करण्याचा जो वेळ आहे, जसं आम्हाला मुळात सगळे इक्विपमेंट गोळा करायलाच 10 वर्ष लागली. म्हणजे 87 मध्ये सुरू केलं आणि खरी चांगली इक्विपमेंट, सगळ्या व्यवस्थित इक्विपमेंट, रायफल चांगली नव्या मॉडेलची रायफल त्यावेळी चालत असणारे, ती आमच्याकडे आली 1999 मध्ये. म्हणजे 12 वर्ष तर सगळ्या वस्तू गोळा करण्यातच गेले. तसं आता होत बरोबर. नाही. तो म्हणजे मुलं येतात तीच सगळ्या पूर्ण इक्विप होऊनच येतात. सो हा एक मोठा फरक आहे. त्याच्यामुळे खेळाडूंचं जे म्हणजे खेळात आल्यानंतर त्या एका दर्जाला पोहोचायचा जो वेळ आहे तो खूप कमी झालाय खेळाडूंचा.
दीपाली मॅडम, खूप खूप धन्यवाद आज आमच्याशी इतक्या सविस्तर चर्चा केल्याबद्दल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा हिंदुस्तान पोस्ट कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद.